महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना माझे वंदन असो. पावन पवित्र तथागतांच्या भिक्खू संघास सुद्धा माझे वंदन असो. परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझे वंदन असो. या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धासंपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक, धम्मिक बालिका या सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ साहित्य असलेले धम्मपद जगातील सर्व भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. धम्मपद विश्वातील सत्य साहित्य आहे. धम्मपद हा बौद्ध धम्मातील सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. धम्मपद खुद्दक निकायचा एक भाग असून यामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या वचनांचा म्हणजे गाथांचा संग्रह आहे. धम्म म्हणजे सत्य किंवा नीतिनियम आणि पद म्हणजे मार्ग, म्हणजेच सत्याचा मार्ग दाखवणारा हा ग्रंथ आहे. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग म्हणजे वर्ग, भाग आणि 423 गाथा आहेत. पहिला जो वग्ग आहे तो आहे यमक वग्ग. यामध्ये जुळ्या गाथा म्हणजे विरोधी जोड्यांद्वारे दिलेली शिकवण. दुसरा अपमाद वग्ग. या अपमाद वग्गामध्ये जागरूक राहण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. तिसरा जो आहे तो आहे चित्तवग्ग. चित्तवग्गामध्ये मनाचे चंचलत्व आणि त्यावर नियंत्रण याचा उल्लेख आहे. फुप्पवग्ग. या फुप्पवग्गामध्ये जीवनाची तुलना फुलांशी म्हणजे नश्वरता याबद्दल माहिती आहे. पाचवा जो आहे तो आहे बालवग्ग. अज्ञानी किंवा मूर्ख माणसाची लक्षणे बालवग्गामध्ये आहेत. सहावा जो वग्ग आहे तो आहे पंडित वग्ग. या पंडित वग्गामध्ये शहाण्या आणि विद्वान माणसाची लक्षणे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली आहेत. सातवा जो वग्ग आहे तो आहे अरहंत वग्ग. या अरहंत वग्गामध्ये ज्यांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे अशा अरहंतांचे वर्णन आहे. आठवा जो आहे तो आहे सहस्रवग्ग. 1000 व्यर्थ शब्दांपेक्षा एक अर्थपूर्ण शब्द श्रेष्ठ आहे असा उपदेश तथागत भगवान बुद्धांनी सहस्रवग्ग यामध्ये दिलेला आहे. नववा जो आहे तो आहे पापवग्ग. या पापवग्गामध्ये पापापासून दूर राहण्याचा आणि परिणामांचा इशारा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला आहे. 10वा जो आहे तो आहे दंडवग्ग. हिंसा सोडून सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश
तथागत भगवान बुद्धांनी या दंडवग्गामध्ये केलेला आहे. 11वा जो आहे तो आहे जरा वग्ग. वार्धक्य आणि शरीराची नश्वरता, दुःख महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी या वग्गामध्ये संबोधलेले आहे. 12वा जो आहे तो आहे अत्तवग्ग. स्वतःवर नियंत्रण मिळण्याचे महत्व या अत्तवग्गामध्ये महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहे. 13वा जो आहे तो आहे लोकवग्ग. जगाकडे पाहण्याचा खरा दृष्टिकोन काय असला पाहिजे हे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी लोकवग्ग यामध्ये सांगितलेले आहे. 14वा जो आहे तो आहे बुद्धवग्ग. बुद्धांचे गुण आणि निर्वाण या संदर्भात सांगितलेले आहे. 15वा आहे सुखवग्ग. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी खऱ्या सुखाची व्याख्या काय आहे ते या सुखवग्गामध्ये सांगितलेले आहे. 16वा जो आहे तो आहे प्रियवग्ग. आसक्ती आणि प्रिय व्यक्तींचा त्याग यामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. 17वा जो आहे तो आहे कोदवग्ग. या कोदवग्गामध्ये रागावर विजय कसा मिळविला जातो या संदर्भाचे ज्ञान आहे. 18वा जो आहे तो आहे मलवग्ग. या मलवग्गामध्ये मनातील दोष मळ दूर कसा केला जातो याबद्दल तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. 19वा जो आहे धम्मठ्ठवग्ग. यामध्ये धम्माचे आचरण करणाऱ्याचे लक्षण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहे. 20वा जो आहे तो आहे मग्गवग्ग. अष्टांगिक मार्गाचे महत्व भगवान बुद्धांनी यामध्ये सांगितलेले आहे. 21वा जो आहे तो आहे पकिन्न वग्ग. यामध्ये संकीर्ण किंवा संमिश्र उपदेश भगवंतांनी केलेला आहे. 22वा वग्ग आहे निरय वग्ग. यामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी चुकीच्या कर्मांमुळे होणारी अधोगती या संदर्भात सविस्तर सांगितलेले आहे. 23वा जो आहे तो आहे नागवग्ग. या नागवग्गामध्ये हत्तीप्रमाणे संयम आणि सहनशीलता हा उपदेश भगवंतांनी केलेला आहे. 24वा जो आहे तो आहे तन्हा वग्ग. तृष्णा म्हणजे इच्छा हेच दुःखाचे मूळ कारण आहे असे भगवंतांनी या तन्हा वग्गामध्ये सविस्तर सांगितलेले आहे. 25वा जो आहे तो आहे भिक्खू वग्ग. एका आदर्श भिक्खूंची लक्षणे काय असतात आणि भिक्खूचे आचरण कसे असावे याबद्दल भगवंतांनी या भिक्खू वग्गामध्ये उपदेश केलेला आहे. 26वा जो आहे तो आहे ब्राह्मण वग्ग. भगवंतांनी या ब्राह्मण वग्गामध्ये सांगितलेले आहे जन्माने नव्हे तर कर्माने ब्राह्मण पवित्र असतो. मनावरील नियंत्रण. सर्व गोष्टी मनातून निर्माण होतात. मन हेच श्रेष्ठ आहे. या जगात द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. तो प्रेमाने अद्वेषाने संपतो. हजारो शत्रूंना युद्धात जिंकण्यापेक्षा जो स्वतःला जिंकतो तोच खरा विजेता. धम्मपदातील 26 वग्ग म्हणजे 26 वर्ग हे केवळ उपदेश नसून ते मानवी जीवनाचे मानसशास्त्र मांडतात. 423 गाथांमध्ये विभागलेल्या या ग्रंथाचे विश्लेषण खूप महत्वपूर्ण आहे. यमक वग्ग
जुळ्या गाथांचा वर्ग आहे. यात 20 गाथा आहेत. येथे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जोड शब्दांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, जर मन कलुषित असेल तर दुःख मागे येते, आणि मन जर शुद्ध असेल तर सुख सावलीप्रमाणे मागे येते. विचारच कर्माचे मूळ आहेत, हे याचे मुख्य सार आहे. दुसरा जो आहे अपमाद वग्ग. अपमाद वग्ग म्हणजे जागरूकता वर्ग. यात 12 गाथा आहेत. अपमाद म्हणजे प्रमाद न करणे किंवा जागरूक राहणे. बुद्धांनुसार जागरूकता हा अमृताचा मार्ग आहे, तर गाफील राहणे हा मृत्यूचा मार्ग आहे. तिसरा जो आहे तो आहे चित्तवग्ग. चित्त म्हणजे मन, मनाचा वर्ग आहे. यात 11 गाथा आहेत. मन हे धनुष्याच्या टोकाप्रमाणे चंचल असते. या वग्गात चंचल मनाला स्थिर कसे करावे आणि त्यावर विजय कसा मिळवावा याचे मार्गदर्शन दिले आहे. चौथा जो आहे तो आहे पुप्पवग्ग. म्हणजे पुप्प म्हणजे फूल, पुष्प. यात 16 गाथा आहेत. जीवनाची तुलना फुलांशी केली आहे. जसे फूल कोमसते तसे शरीरही नश्वर आहे. फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने जातो, पण सद्गुणांचा सुगंध सर्व दिशांना पसरतो. पाचवा जो वग्ग आहे तो आहे बालवग्ग. बालवग्ग म्हणजे मूर्ख, अज्ञानी वर्ग. यात 16 गाथा आहेत. यात भगवंतांनी उपदेश केलेला आहे, जो स्वतःच्या अज्ञानाला ओळखत नाही तोच खरा मूर्ख. अज्ञानी माणसाची संगत कशी टाळावी हे या बालवग्गामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहे. 6वा जो आहे पंडित वग्ग. पंडित वग्ग म्हणजे विद्वान वर्ग. यात 14 गाथा आहेत. यात भगवंत म्हणतात, पंडित तोच जो टीका आणि स्तुती दोन्हीमध्ये डोंगरासारखा अढळ राहतो. सुज्ञ व्यक्तीने आपली चूक सांगणाऱ्याला खजिना दाखवण्याप्रमाणे मानावे. 7वा जो आहे तो आहे अरहंत वग्ग. अरहंत म्हणजे मुक्त पुरुष. यात 10 गाथा आहेत. भगवंतांनी या अरहंत वग्गामध्ये उपदेश केलेला आहे, ज्यांनी सर्व बंधने तोडली आहेत, ज्यांना कशाचीही आसक्ती नाही, अशा अरहंतांच्या मानसिक स्थितीचे यात वर्णन आहे. 8वा जो आहे तो आहे सहस्र वग्ग. यात 16 गाथा आहेत. भगवंतांनी यामध्ये हजारो निरर्थक शब्दांपेक्षा एकच असा शब्द श्रेष्ठ आहे, जो ऐकल्यावर मनात शांती निर्माण करतो, असे वर्णन भगवंताच्या वाणीचे या सहस्रवग्गामध्ये आहे. 9वा जो आहे तो आहे पापवग्ग. यात 13 गाथा आहेत. भगवंताचा उपदेश यात असा आहे की पाप कर्माचे फळ तात्काळ मिळत नाही, परंतु ते करू नये. छोट्याशा पापालाही कमी समजू नका, कारण थिंबाने घागर भरते आणि थिंबाने सागर भरतो, असा या पापवग्गामध्ये उपदेश आहे. 10वा जो आहे
दंडवग्ग, दंड म्हणजे शिक्षा, यात 17 गाथा आहेत. भगवंतानी दंडवग्गामध्ये सांगितलेले आहे, सर्व प्राणी दंडाला म्हणजे हिंसेला घाबरतात. सर्वांना जीवन प्रिय आहे, म्हणून हिंसा करू नका, दुसऱ्याला मारू नका, दुसऱ्यांवर दया करा, प्राणी मात्रांवर दया करा आणि मारण्यास प्रवृत्त करू नका, असा उपदेश तथागत भगवान बुद्धांचा दंडवग्गमध्ये आहे. 11वा जो वग्ग आहे तो आहे जरा वग्ग. यात 11 गाथा आहेत. शरीर हे हाडांचा सांगाडा असून ते रोगांचे घर आहे. या नश्वरतेची जाणीव करून भगवंतांनी सांगितलेले आहे. या नश्वरतेची जाणीव करून देऊन धम्माकडे वळण्याचा संदेश भगवंतांनी जरा वग्ग मध्ये केलेला आहे. 12वा जो आहे तो आहे अत्तवग्ग. अत्तवग्ग म्हणजे स्वतःचा वर्ग. भगवंत यामध्ये म्हणतात, स्वतःच स्वतःचे स्वामी व्हा. स्वतःला जिंकणे हे जगाला जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंत याच अत्तवग्गामध्ये अत्तदीपो भव असे म्हणतात. स्वतःचा दीप स्वतः व्हा, स्वयं दीप व्हा, असा भगवंतानी या अत्तवग्गामध्ये संदेश दिलेला आहे. 13वा जो आहे तो आहे लोकवग्ग. यात 12 गाथा आहेत. भगवंताचा उपदेश यात खूप महत्वाचा आहे. या जगाला बुडबुड्याप्रमाणे किंवा मृगजळाप्रमाणे पाहायला शिका. जो जगाच्या मोहातून मुक्त होतो तोच श्रेष्ठ आहे, असा भगवंतांनी लोकवग्ग यामध्ये उपदेश केलेला आहे. 14वा जो आहे तो आहे बुद्धवग्ग. यात 18 गाथा आहेत. बुद्धांचे गुण, त्यांचे विजय आणि त्यांनी दिलेला धम्म यांचे यात वर्णन आहे. धम्मं शरणं गच्छामि हा खरा अर्थ याच बुद्धवग्गामध्ये बघायला मिळतो. 15वा जो आहे तो आहे सुखवग्ग. या सुखवग्गामध्ये 12 गाथा आहेत. या सुखवग्गामध्ये भगवंताचा अनमोल उपदेश आहे. द्वेष करणाऱ्यांमध्ये द्वेष रहित राहणे हेच खरे सुख आहे. लोभ नसणे हे सर्वात मोठे सुख आहे, असा भगवंताचा उपदेश सुखवग्गामध्ये आहे. 16वा जो आहे तो आहे पीयवग्ग. पीयवग्गचा अर्थ होतो प्रिय वर्ग. यात 12 गाथा आहेत. भगवंताचा यामध्ये असा उपदेश आहे की अति आसक्ती दुःखाला जन्म देते. प्रिय वस्तूंचा वियोग आणि अप्रिय वस्तूंचा संयोग दोन्ही कष्टदायक असतात. 17वा जो वग्ग आहे तो आहे क्रोधवग्ग. क्रोध म्हणजे क्रोध, राग. यात 14 गाथा आहेत. भगवंताचा यामध्ये असा उपदेश आहे की रागाला प्रेमाने जिंका, असत्याला सत्याने जिंका आणि कंजूसाला दानाने जिंका. 18वा जो वग्ग आहे तो आहे मलवग्ग. मल म्हणजे मळ, दोष. यात 21 गाथा आहेत. मनुष्याच्या मनातील सर्वात मोठा मळ म्हणजे अविद्या, अज्ञान, लोभ,
द्वेष आणि मोह हे मनाचे गंज म्हणजे रष्ट आहे, असा उपदेश भगवंताचा मलवग्ग यामध्ये आहे. 19वा जो आहे तो आहे धम्मठ्ठ वग्ग. धम्मठ्ठ म्हणजे धार्मिक. यात 17 गाथा आहेत. भगवंतांनी यामध्ये असा उपदेश केलेला आहे की केवळ बोलण्याने कोणी धार्मिक होत नाही, तर जो धम्माचे आचरण करतो तोच खरा धम्मेक होय, तोच खरा धम्मठ्ठ होय. 20वा जो वग्ग आहे तो आहे मग्ग वग्ग. मग्गचा अर्थ होतो मार्ग. यात 17 गाथा आहेत. भगवंताचा यामध्ये असा उपदेश आहे की अष्टांगिक मार्ग हाच दुःखातून मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हीच तुमचे दीप व्हा, अत्त दीपो भव. हा संदेश येथे प्रकर्षाने भगवंतांनी सांगितलेला आहे. 21वा जो आहे तो आहे पकिन्नक वग्ग. पकिन्नकचा अर्थ होतो संकीर्ण. यात 16 गाथा आहेत. भगवंतांनी या पकिन्नक वग्गामध्ये असा उपदेश केलेला आहे की विविध विषयावरील उपदेश भगवंताचे यामध्ये आहेत, जसे की सतत जागरूक राहण्याचे फायदे. 21वा जो वग्ग आहे तो आहे निरय वग्ग. निरयचा अर्थ आहे नरक. निरयचा अर्थ अधोगती सुद्धा होतो. यात 14 गाथा आहेत. भगवंताचा या निरय वग्गामध्ये असा उपदेश आहे की खोटे बोलणाऱ्याची आणि चुकीचे कर्म करणाऱ्याची कशी अधोगती होते याचे यात वर्णन आहे. 23वा जो आहे तो आहे नागवग्ग. भगवंतानी नाग याचा अर्थ हत्ती असा सांगितलेला आहे. यात 14 गाथा आहेत. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्ध या वग्गामध्ये उपदेश देतात. युद्धातील हत्ती जसा बाणांचे प्रहार सोसतो तसे माणसाने निंदा आणि अपमान सहन करायला हवे, असा भगवंताचा उपदेश या नागवग्गामध्ये आहे. 24वा जो आहे तो आहे तन्हा वग्ग. तन्हा म्हणजे तृष्णा, तन्हा म्हणजे इच्छा. यात 26 गाथा आहेत. तन्हा वग्गामध्ये भगवंताचा असा उपदेश आहे की तृष्णा ही वेलीसारखी वाटते. जोपर्यंत ही मुळासकट उपटली जात नाही तोपर्यंत दुःख पुन्हा पुन्हा येते. 25वा जो आहे तो आहे भिक्खू वग्ग. भिक्खू वग्ग म्हणजे भिक्खूंचा वर्ग. यात 23 गाथा आहेत. भगवंताचा उपदेश या भिक्खू वग्गामध्ये असा आहे की हातावर, पायावर आणि जिभेवर संयम ठेवणारा तोच खरा भिक्खू असतो. 26वा जो आहे तो आहे ब्राह्मण वग्ग. यात 41 गाथा आहेत. बुद्धांनुसार ब्राह्मण जन्माने ठरत नाही, तर ज्याचे चरित्र शुद्ध आहे आणि ज्याने मोह सोडला आहे तोच खरा ब्राह्मण, तोच खरा ज्ञानी होय. 26 वर्गामध्ये भगवंतानी जो उपदेश दिलेला आहे तो उपदेश संपूर्ण मानवहिताचा आहे. धम्मपद हे केवळ वाचण्यासाठी नाही,
तर आचरणात आणण्यासाठी आहे. याचे सार म्हणजे वाईट कर्माचा त्याग आणि चांगल्या कर्माचा स्वीकार आणि आपल्या चित्ताची आणि मनाची शुद्धी. प्रत्येक व्यक्तीने धम्मपदातील महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे उपदेश हे स्मरणात ठेवले पाहिजे. मनुष्य जीवन अनमोल आहे. नीती नियमाप्रमाणे शील आचरणाने चरित्र शुद्ध होते आणि शुद्ध चरित्र असलेली व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. म्हणून या आजच्या धम्मदेशनेद्वारे मी सर्वांना विनम्र निवेदन करतो की महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा उपदेश धम्मपदामध्ये आहे. धम्मपदाचे वारंवार वाचन करून, वारंवार स्मरण करून नित्य आपल्या स्मरणामध्ये ठेवून आपले आचरण शुद्ध करावे. आपले चरित्र शुद्ध चित्ताने या शुद्ध आचरणाने पवित्र करावे आणि महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या उपदेशाचा प्रचार आणि प्रसार करावा. आपलेही हित साध्य करावे आणि दुसऱ्याचेही हित कसे होईल याबद्दल नेहमी जागरूकता ठेवावी. भगवंताचा उपदेश हा सर्व मानवहिताचा आहे. भगवंताच्या धम्मामध्ये समता आहे. विश्वामध्ये अनेक जाती धर्म असतील, पण तथागतांच्या धम्मामध्ये जे जे मनुष्याच्या हिताचे आहे तेवढेच सांगितलेले आहे. बाकीच्या 12 भानगडी धम्मामध्ये नाही. धम्मामध्ये समता आहे, न्याय आहे, बंधुत्व आहे, दया आहे, करुणा आहे, मंगल मैत्री आहे. सर्व ज्ञान मनुष्य हिताचे आहे. धम्मामध्ये जे जे आहे ते अनमोल आहे. तथागतांच्या धम्माशिवाय अजून कुठल्याही धर्मामध्ये मनुष्याचे खरे हित नाही. मनुष्याच्या खऱ्या हिताचा मार्ग जो आहे तो केवळ धम्मच आहे. असा हा विश्वातील पावन पवित्र असलेला धम्म आम्हाला परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. बाबासाहेबांनी आम्हाला पवित्र मार्गावर आणून ठेवलेले आहे. या मार्गावरून आम्हाला शुद्ध चित्ताने आणि शील आचरणाने चालायचे आहे आणि जीवनाचे खरे सुख काय आहे ते प्राप्त करायचे आहे. धम्म मार्गावर सर्व दुःख नष्ट होते. धम्माचा मार्ग हा निर्वाण पदाकडे नेणारा आहे. निर्वाण पद केवळ दुःख मुक्तीच नव्हे, जीवन मुक्त करणारे पद आहे. तथागतांनी दुःख मुक्तीपासून ते जीवन मुक्तीपर्यंत सर्व सांगितलेले आहे. धम्माचे आचरण करून आम्ही ते सर्व प्राप्त करू शकतो. असा तथागतांचा महान धम्म आहे. माझे सर्वांना आग्रहाचे निवेदन आहे की आपल्यात असणाऱ्या चुका दुरुस्त करून कुठल्याही प्रकारची चूक आपल्याकडून होणार नाही, आपल्याकडून दुसऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे शुद्ध चित्ताचे आचरण करून शील आचरणात आणून
जीवन जगावे, तेव्हाच आपणही सुखी होऊ आणि दुसऱ्यालाही सुख प्राप्त होईल. आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की सम्राट अशोकाच्या काळामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने जो झाला तो आपल्या महाराष्ट्र भूमीतूनच झाला. महाराष्ट्र हे राज्य भारतामध्ये पूर्वाधी काळापासून सर्वश्रेष्ठ आहे. याच महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक प्रकारचे समाज सुधारक जन्माला आलेले आहेत. परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खरी कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्र महान आहे. आजही स्मरणात आहे चैत्यभूमी. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ह्या दोन स्थळावरूनच धम्माची प्रेरणा आजही मिळते. तेव्हा परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षाला स्मरण करून सर्वांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. आजही महाराष्ट्रामध्ये पावन पवित्र भिक्खू संघ धम्म प्रचाराचे आणि प्रसाराचे जे कार्य आहे ते आपले प्राणपणाला लावून करत आहे. श्रद्धावान उपासक उपासिका आहेत. महाराष्ट्रामध्ये धम्माबद्दल जो आदर आहे तितका आदर भारतामध्ये अजून कुठल्याही उपासकामध्ये निर्माण झालेला नाही. महाराष्ट्र हे सुरुवातीपासूनच धम्माच्या बाबतीत जागरूक राज्य आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये आणि त्यानंतर सातवाहनांपर्यंत धम्माचा जो प्रचार आणि प्रसार झालेला आहे हीच महाराष्ट्र राज्याची भूमी आहे. याच महाराष्ट्र राज्याच्या भूमीवर अजिंठासारखी भव्य विश्व धरोहर असलेली बुद्धलेणी कोरण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सम्राट अशोकांच्या कारकिर्दीपासून ते सातवाहनांच्या कारकिर्दीपर्यंत तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप गतीने होत आला. म्हणूनच केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जास्त बुद्धलेणी महाराष्ट्र भूमीच्या डोंगरात कोरण्यात आल्या. ते डोंगर, ते पर्वत आजही बुद्ध धम्माची साक्ष देत आहेत. अजंठा लेणी आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या अनेक ठिकाणी ज्या बुद्धलेणी आहेत त्या आजही साक्ष देतात की या महाराष्ट्र भूमीवरूनच संपूर्ण जगामध्ये या धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. म्हणून सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका यांनी अशा या महान तथागतांच्या धम्माचे आचरण करून आपले चित्त शुद्ध करावे आणि खऱ्या सुखाचे धनी व्हावे. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य, उत्तम आरोग्य
आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील, गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या करुणेची, दयेची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.